क्वेश्चन आहे 2020 मार्च 2020 हा मागील सिलेबस नुसारची प्रश्नपत्रिका आहे, त्यामधील हा क्वेश्चन आहे. या क्वेश्चन पेपर मध्ये क्वेश्चन नंबर 2 जो आहे तो सिंगल एंट्रीचा आहे, की जो 11वीला आहे तो आता टॉपिक. तर याच्यामध्ये तिसरा प्रश्न आहे ऍडमिशनचा. याच्यामध्ये करंट अकाउंट आहे, लायबिलिटी बाजूला जनरल रिझर्व आहे, असेट बाजूला अक्युमुलेटेड लॉस आहे. असेट बाजूला असणारा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय असतं, लॉस असतो, आणि ते आपल्याला पार्टनरच्या करंट अकाउंटला ट्रान्सफर करायचे. रिव्हॅल्युएशन अकाउंट विचारलंय आपल्याला, रिव्हॅल्युएशन अकाउंट बनवा, ओल्ड पार्टनर्स करंट अकाउंट आणि बॅलन्स शीट ऑफ द फर्म आफ्टर विमल्स ऍडमिशन. ठीक आहे, तर हे आपल्याला बनवायचं आहे. बॅलन्स ब्रॉट डाऊन करायचं करंट अकाउंटच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. जयेशचा किती आहे, जयेश करंटचा बॅलन्स आहे 3000. जयेशचा करंटचा बॅलन्स आहे 3000. कमलचा किती आहे 2000. बरोबर, इथं दिसतंय बघा 3000 2000. हा बॅलन्स आपण ब्रॉट डाऊन केला करंटला. त्यानंतर कॅशचा बॅलन्स एक ब्रॉट डाऊन करून घेऊ. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, कॅशचा बॅलन्स आहे बघा. आता कॅश नावाने किती 4000 आहे, म्हणून इथं किती लिहिणार आपण 4000. ठीक आहे, कॅशचा बॅलन्स ब्रॉट डाऊन झाला. जनरल रिझर्व आहे बघा, जनरल रिझर्व 4000 आणि रेशो आहे 3:1. 3:1 मध्ये जनरल रिझर्व ट्रान्सफर करायचं बाय जनरल रिझर्व. 3:1 म्हणजे 3000 आणि 1000, टोटल 4000 होतं. ओके, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 5000 आहे. अक्युमुलेटेड लॉस आहे तो डेबिटला ब्रॉट डाऊन करायचा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जयेशचं किती आहे 3:1 रेशो आहे, म्हणजे भागिले 4 करायचे. 4 एका 4, आपल्याला डिवायडेशन करावं लागेल. मी तुम्हाला कॅल्क्युलेटर करून दाखवतो बघा. 5000 भागिले 4 करायचं एकदा, 1250 आलं, गुणिले 3, 3750 आणि 1250. 3750 आणि 1250. ओके, हे आपलं काय झालं, ट्रान्सफर झालं. अजून काय ट्रान्सफर करायला आहे का, नाहीये. आता पुढं ऍडजस्टमेंट मध्ये यायचं. शी शुड ब्रिंग 40,000 ॲज हर कॅपिटल. ही जी विमल आहे तिने 40,000 रुपये कॅपिटलचे आणले कॅश अकाउंटच्या डेबिटला टू विमल कॅपिटल अकाउंट. बरं का, इथं कॅपिटल अकाउंटला विमल कॅपिटल अकाउंट किती आणले तिने 40,000 रुपये आणले. 40,000 आणले. नंतर आपल्याला काय करायचंय, गुडविल आणल्याची एंट्री करायची. आता आपण कॅपिटल अकाउंट बनवलेलं नाही, त्याच्यामुळे याचा दुसरा इफेक्ट येणार नाही. नंतर आता गुडविल, त्यांनी गुडविलचे पैसे आणले म्हणून कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल. आपण गुडविल अकाउंट वर्किंग नोट म्हणून बनवलेला आहे गुडविल अकाउंट. बरोबर, गुडविलचे किती आहेत, गुडविलचे आहेत 20,000. कॅशच्या डेबिटला गुडविल, गुडविलच्या क्रेडिटला बाय कॅश अकाउंट 20,000. हे जे गुडविल आहे कॅश मध्ये आणलेलं आहे, त्यामुळं आपल्याला काय करावं लागणार आहे, हे गुडविल पार्टनरला ट्रान्सफर करावं लागणार आहे, करंटला ट्रान्सफर करू आपण. ठीक आहे, ट्रान्सफर करू टू, काय नाव आहे त्यांचं, जयेश आणि करंटला करा. जयेश करंट अकाउंट आणि कमल करंट अकाउंट. वीस 20,000 आहे गुडविल, 2,000 चुकून लिहिलं, 20,000 ट्रान्सफर करायचं. कोणत्या रेशो मध्ये, तर सॅक्रिफाईस रेशो मध्ये करायचं असतं. आपल्याला माहिती आहे की जर क्वेश्चन मध्ये इनकमिंग पार्टनरचा शेअर दिलेला असतो, ओल्ड रेशो दिलेला असतो, तर सॅक्रिफाईस रेशो हा ओल्ड रेशो इतकाच येतो, म्हणून कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही. डायरेक्ट आपण काय करूया, सॅक्रिफाईस रेशो मध्ये 20,000 ट्रान्सफर करून टाकू. म्हणजे 20,000 भागिले 5 गुणिले 3 आणि 20,000 भागिले 5 गुणिले
भागिले 4 गुणिले 1. चुकलं काय इथं? इथं थोडंसं चुकलंय. 15 आणि 5 येते. असं एक रेशोमध्ये 15 आणि 5 येते. 20,000 आणि 20,000. गुडविल अकाउंट क्लोज झालं. गुडविलच्या डेबिटला जयेश आणि कमल करंट अकाउंट, यांच्या क्रेडिटला बाय गुडविल, यांचा दुसरा इफेक्ट द्यायचा गुडविल. ओके, 15 आणि 5, 15 आणि 5. ओके, गुडविल ट्रान्सफर केलं करंट अकाउंटला. आता आपल्याला काय करायचंय? आपल्याला रिव्हॅल्युएशनच्या एंट्रीज करायच्यात. गुडविल बद्दल अजून काही सांगितलेलं नाही, रिटर्न ऑफ वगैरे काही नाही, त्यामुळे डायरेक्ट गुडविलच्या एंट्रीज करू. बिल्डिंग फाउंड ओव्हर व्हॅल्यूड बाय 20%. बिल्डिंग आहे ना, बिल्डिंग 20% ओव्हर व्हॅल्यूड आहे. मग ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ असेट हा लॉस असतो. ओके, टू बिल्डिंग काय लॉस आहे. मग अमाऊंट कशी काढायची? ही जी दिलेली अमाऊंट आहे, आपण इथं थोडस बघा, बिल्डिंगची अमाऊंट 60,000 ही ओव्हर व्हॅल्यूड आहे म्हणलं 20%. म्हणजे 60,000 ही काय आहे? ही 120% आहे. 20% ओव्हर व्हॅल्यू म्हणजे 100 वर 20, 120%. आपल्याला 100% व्हॅल्यू काढायची. काय करायचं? हे जे 100ला खालच्या संख्येला वरच्या संख्येने भागायचं, शेजारच्या संख्येने गुणायचं. हे आपला छोटासा फॉर्म्युला सांगितलाय मी तुम्हाला. असं लिहिल्यानंतर कसं करायचं? 100ला 120 नी भागायचं, 60,000 नी गुणायचं. बघा, 100 भागिले 120 गुणिले 60,000, मग 100% व्हॅल्यू येणार. बघा, 100 भागिले 120 गुणिले 60,000, 50,000 ही व्हॅल्यू आली. बघा, 50,000चे 20% किती होतात? 10,000 होतात का नाही? मग 10,000 ह्याच्यामध्ये ऍड केले टोटल 60,000 होतात. म्हणजे बरोबर आहे. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचंय? 50,000 नाही लिहायचं, आपल्याला 10,000 लिहायचंय. ठीक आहे, ओव्हर व्हॅल्यू जी आहे ती किती आहे? 10,000 आहे. 50,000 लिहिलं तर उत्तर चुकेल, कारण ती 100% व्हॅल्यू. आपल्याला फक्त ओव्हर व्हॅल्यू 20% व्हॅल्यू जी आहे ती लिहायची. ओके, आता पुढे स्टॉक बद्दल काय म्हणलं त्यांनी? की अंडर व्हॅल्यूड आहे असं म्हटलंय. स्टॉक काय आहे? 20% ने अंडर व्हॅल्यू. अंडर व्हॅल्युएशन ऑफ असेट काय असतं? प्रॉफिट असतो. लक्षात ठेवा, अंडर व्हॅल्युएशन ऑफ असेट काय असतो? प्रॉफिट असतो. त्यामुळं मगाशी जसं केलं होतं बघा, आता स्टॉकची व्हॅल्यू किती आहे? स्टॉकची व्हॅल्यू 40,000. ही 40,000 काय? आता 20% अंडर व्हॅल्यूड आहे, म्हणजे 80%. 100% किती? परत तसंच करायचं, 100 भागिले 80 गुणिले 40,000. 100 भागिले 80 गुणिले 40,000. तर ती जी व्हॅल्यू येते ती 100% व्हॅल्यू येईल, ती आली 50,000. म्हणजे इथं पण काय येईल? 10,000चा फरक आहे, 10,000 ला यायचा. ओके, आणि पुढे सांगितलंय आरडीडी. आरडीडी किती आहे? $1,000 आरडीडी. 2 आरडीडी. ओके, झालं. काय करायचं? रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करायचं. क्लोज करा. करा रिव्हॅल्युएशन अकाउंट. कोणती टोटल जास्त आहे? डेबिटची टोटल जास्त आहे. डेबिटची टोटल जास्त म्हणजे लॉस असतो 11,000. दोघांना वाटून टाकायचं लॉस बाय लॉस ऑन रिव्हॅल्युएशन ट्रान्सफर टू जयेश कॅपिटल, कमल कॅपिटल. जयेश कॅपिटल, कमल कॅपिटल. 11,000 वजा 10,000 1,000. 1,000 3 मध्ये वाटून टाकायचे, भागिले 4 गुणिले 3. 3 मध्ये वाटून टाकलं, किती आलं? हे कॅपिटल नाही, इथं करंट घ्या बरं का, करंट घ्या, कारण कॅपिटल नाही बनवलं ना आपण. करंट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट किती आहे? 750 आणि 250.
चलो आता पार्टनर कॅपिटल अकाउंट क्लोज करा, पार्टनर करंट अकाउंट क्लोज करा. इथे 0 आहे, इथे किती आहे टोटल 5 आणि 3 8,000. याची किती आहे 15 3 18 3 21 21,000. मधून किती गेले तर 21 मधून 4,500 गेले. किती गेले 4,500. 4,500 काय तर जयेश ची डेबिट ची टोटल आहे बघा 4,500. किती राहिले 16,500. टू बॅलन्स कॅरी डाऊन. इकडं 8,000 आहे, 8,000 मधून किती गेले 1,500 गेले. किती राहिले 6,500. ओके 64,000 याला म्हणायचं बाय बॅलन्स कॅरी डाऊन. चला आता बॅलन्स शीट बनवायचं. कॅपिटल अकाउंट तिघांची नावं जयेश कमल विमल. जयेश कमल विमल. जयेश कमल विमल. जयेश किती 16,000. जयेशचे कॅपिटल बघा. आता जयेशचे कॅपिटल किती क्वेश्चन मध्ये बघावं लागेल आपल्याला. जयेश 60 50 60 50 आणि याने किती आणलं विमलने 40,000. 60 50 40 टोटल किती येते 1.5 लाख येते. आउटर कॉलम मध्ये लिहा, इनर कॉलम मध्ये लिहा, त्याची टोटल आउटरला टाका 1.5 लाख. ओके त्यानंतर अजून काही लायबिलिटीज आहेत का बघा. सन्ड्री क्रेडिटर्स आहे. पहिल्यांदा त्याच्या आधी करंट अकाउंट लिहू आपण. ठीक आहे करंट अकाउंट. करंट अकाउंट जयेश कमल. जयेश किती 15,000. जयेश किती 16,500 आणि 6,500. 16,500 6,500 20,000. आणि एक शेवटची लायबिलिटी सन्ड्री क्रेडिटर्स. किती बघा लायबिलिटी ऑप्शन मध्ये बघा 21,000 आहे. ओके आता असेट बघा. झालं इथपर्यंत. असेट बघा आता बिल्डिंग ओव्हर व्हॅल्यू होती. ओके ओव्हर व्हॅल्यू होती 60,000 लेस 20% ओव्हर व्हॅल्यू 10,000. आउटरला 50,000. काय असेट आहे स्टॉक 40,000. ऍड 20% अंडर व्हॅल्यू. किती आलं ते 10,000 ना. किती येणार 50,000. पुढचे असेट सन्ड्री डेटर्स 31,000 लेस RDD 1,000. 31,000 वजा 1,000 30,000. पुढं कॅश. कॅश किती आहे नवीन कॅश बघा 64,000 आहे. 64,000 आपण जे कॅश अकाउंट बनवले ना त्याच्यामधली कॅश घ्यायची 64,000. आणि बॅलन्स शीट जर टॅली झालं तर आपलं उत्तर बरोबर असतं बघा. चल मी टोटल करतो. डेबिट लायबिलिटीची टोटल आलेली 1,94,000 आणि असेटची टोटल सुद्धा येते बघा 1,94,000. म्हणजे आपलं हे अकाउंट टॅली झालं, बॅलन्स शीट टॅली झालं. Thanks for watching. Drop a like, leave a comment,
And don't forget to subscribe.